तशा स्वरूपाची चर्चा पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्ष श्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत. निलेश लंके आहेत, विजय चोरमारे आहेत, अनिल पाटील. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर याच विशेष अनुषंगाने काय आल्या ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी प्रश्न काय ते पाहूयात आणि नंतर पाहूयात आजच्या आलेल्या प्रतिक्रिया मीडिया सेंटरवर. अक्षय लिहितात, युट्यूब चॅनलवर आमच्या शरद पवारांना सत्तेत बसायला आवडतं हा आजपर्यंतचा इतिहास सांगतो, त्यामुळे ते जर एकत्र आले तर सत्ता हे एकमेव कारण असेल. युट्यूबवरती आलेली आणखी कमेंट आहे. अक्षय पाटील लिहितात, मवियाच्या आत्म्यास शांती लाभो. अतिशय सूचक आणि मार्मिक कमेंट आहे ही. एक्स वरती लिहितात दीपक भोसले, ते आधीपासूनच एकत्र आहेत. सुधाकर थोरात लिहितात, मधमाशा मध गोळा करण्यासाठी पोळं सोडतात. युट्यूबवर आलेली आणखी कमेंट किशोर थोरात लिहितात, एकत्रच आहे, जनतेला सगळं समजतंय, आम्ही वेगळे आहोत, हा केवळ दिखावा आहे. भीमराव सावंत लिहितात, हे कधी सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा. अक्षय गुरव लिहितात, जरी एकत्र आले तरी महाराष्ट्रात सोन्याचा पाऊस पडणार आहे का, असा सवाल त्यांनी एक प्रकारे मिश्किल कमेंट केलेली आहे. गणेश पगारे लिहितात, होय, कारण ते एक वेळ उपाशी राहतील पण सत्तेशिवाय राहू शकणार नाही. अनेकांच्या बोलण्यात येणारा हा सारखा सामायिक मुद्दा आहे. विकास घुगे लिहितात, यांना फक्त लोण्याचा गोळा पाहिजे. एक्स वरती आलेली आणखी पोस्ट एक कणाद मुकाडे लिहितात, 2019च्या रात्री जे घडलं त्यानंतर जनतेचा विश्वास उडाला. आज दोन्ही गट वेगळे असले तरी राजकारणात काहीही शक्य आहे आणि कोणत्याही क्षणी समीकरणं बदलू शकतात. कणाद मुकाडे. एक्स वर आलेली आणखी एक कमेंट आहे दादासाहेब बनकर यांची, दोन्ही एकच आहेत, केवळ सोंग घेतलंय. पुरोगामित्वाचा ढोंगी बुरका पांघरलेले महाडोंगी महाराष्ट्राला बेड्यात काढत आहे. इन्स्टावर आलेली कमेंट आहे राहुल लिहितात, एकच आहेत ते, वेगळं व्हायचं सोंग येतं. अनेकांच्या कमेंट्समध्ये एक सूत्र असं दिसतंय की ते एकच आहेत असं सगळ्यांच्या मनात येत आहे. मी हा प्रश्न विचारणार आहे नंतर. शंकर भारती लिहितात, ते वेगळे नव्हतेच कधी. पुन्हा एकदा तशाच प्रकारची कमेंट इन्स्टावर आलेली कमेंट आहे. फेसबुकवरती आलेली कमेंट आहे निशा राठोड लिहितात, सेना असो, राष्ट्रवादी असो की मनसे असो, हे काय आमच्या भल्यासाठी वेगळे झाले का, त्यांनी आपापलं भलं करून घेतलं, हे काय जनतेचं भलं करणार. फेसबुकवर आलेली कमेंट आहे उल्हास राऊत लिहितात, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणे अशक्य आहे. एक वेगळीच कमेंट आहे, त्यांचं म्हणणं की हे एकत्र येणार नाहीत. आणि यानंतर आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत मान्यवर आहेत ज्यांच्याशी आपण हा विषय जरा विस्तारपूर्वक विस्कटून समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्वतः खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि